नमस्कार, मी विश्वास असा आजच्या या लाईव्ह मध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आपला आजचा जो विषय आहे हा आहे चांदाई ठोंबरी आणि हसनाबाद सर्कल मधील गट आणि गण या गटामध्ये आणि गणामध्ये कोण कोण इच्छुक आहेत मी तुम्हाला सर्व सांगण्याचा प्रयत्न करतोय। निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि जिल्हा परिषदच्या या चांदाई ठोंबरी आणि हसनाबाद सर्कल मध्ये सध्या इच्छुकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे। यात प्रामुख्याने चांदाई ठोंबरी हा जो गट आहे, सर्कल आहे, या गटामध्ये माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे आणि माजी आमदार चंद्रकांत दानवे या दोघांचेही देखील या गटामध्ये गाव आहेत। त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे। त्याचबरोबर इथं उमेदवारांची मोठी गर्दी आहे। मग ते सत्ताधारी भाजप असेल किंवा विरोधातली महाविकास आघाडी असेल, या दोन्ही पक्षाकडून सध्या मोठ्या प्रमाणावर पक्षाकडे तिकिटाची मागणी करणारे इच्छुक उमेदवार सध्या भाऊगर्दी जमलेले आहेत। आणि या सर्कल मध्ये सध्या जे इच्छुक उमेदवार आहेत ते पाहुणे रावळे मंडळी, पक्षातील कार्यकर्ते या सगळ्यांची भेट घेत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे। खरं तर या गटामध्ये जी निवडणूक होणार आहे ही मोठी चुरशीची होणार आहे। या ठिकाणी माजी जिल्हा परिषद सदस्य कृषीवर्ताताई तुकाराम जाधव ह्या जिल्हा परिषद मध्ये मागच्या वेळेस जिल्हा परिषद सदस्य होत्या। त्याचबरोबर त्यांचे जे पती आहेत तुकाराम जाधव हे याच जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषद सदस्य झाले आणि 2.5 वर्ष जिल्हा परिषद जालना यांचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत। आता हा गट थोडा पहिला तळेगाव गट होता। हा गटामध्ये तळेगाव सर्कल हे गाव होतं। आता हे गाव अक्षरशः फुलंब्री मध्ये गेलेलं आहे आणि त्यामुळं या गटामध्ये मोठी चुरशीची निवडणूक होणार आहे आणि या जिल्हा परिषदकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आता यामध्ये मी तुम्हाला इच्छुकांचे नाव सांगतोय। त्यामध्ये पुन्हा कृषीवर्ताताई तुकाराम जाधव ह्या पुन्हा इच्छुक आहेत। ही सर्वसाधारण गटासाठी, हे सर्वसाधारण महिला साठी चांदाई ठोंबरे हा गट सोडण्यात आलेला आहे। त्यामध्ये ऋषीगंगा सोमनाथ हराळ हे पिंपळगाव सुतारचे आहेत, यांचा पक्षही भाजप आहे। कृषीवर्ताताई तुकाराम जाधव यांचा पक्षही भाजप आहे। त्याचबरोबर या ठिकाणी माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्या घरातील यावेळेस उमेदवार येऊ शकतो। त्यामुळं कौशल्यताई बबन दानवे या देखील या गटातून इच्छुक आहेत। त्यांचा पक्ष आहे राष्ट्रवादी अर्थात महाविकास आघाडी। त्याचबरोबर चिंचोलीच्या सरपंच, सध्याच्या सरपंच मीनाक्षीताई रवींद्र शेळके ह्या देखील या गटातून इच्छुक आहेत। त्याचबरोबर सुमनताई मधुकर दानवे हे माजी मंत्री रावसाहेब दानवे यांच्या भाऊजाई आहेत आणि जवखेडा दानवे या गावच्या सरपंच आहेत, त्या भाजप पक्षाचे आहेत। त्याचबरोबर इथं जिल्हा परिषद राजूर सर्कल मध्ये निवडणूक मागच्या वेळेस निवडून आलेल्या शोभाताई कैलास पुंगळे हे महाविकास आघाडीकडून म्हणजे अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष या पक्षाकडून तयारीत आहेत। आता हे सर्कल कोणाला सुटतं अजून युती आघाडी झालेली नाही, त्यामुळे हे देखील इथं इच्छुक आहेत। त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या स्वर्णा विलास दानवे
हे जवखेडा दानवे येथील आहेत, ते महाविकास आघाडीकडून या देखील इच्छुक आहेत. भाजप पक्षाकडून मनीषा विलास नावडे हे सध्या एकेपाच्या सरपंच आहेत, या देखील या ठिकाणी जिल्हा परिषदेसाठी इच्छुक आहेत. त्याचबरोबर जवखेडा पवार येथील सुनीता गणेश पवार ह्या भाजपकडून इच्छुक आहेत, हे सरपंच राहिलेले आहेत. त्याचबरोबर माजी उपसभापती अर्थात माधवराव हिवाळे यांच्या पत्नी रोहिणी माधवराव हिवाळे ह्या देऊळगाव ताडी येथील आहेत आणि ते भाजप पक्षाकडून इच्छुक आहेत. त्याचबरोबर कुशवर्ता नानासाहेब हिवाळे हे चिंचोलीच्या माजी सरपंच आहेत, त्या भाजप पक्षाकडून इच्छुक आहेत. त्याचबरोबर कुंता गजानन वनारसे विटा हे महाविकास आघाडीकडून इच्छुक आहेत. त्याचबरोबर अनिता ज्ञानेश्वर पुंगळे विटा हे भाजप पक्षाकडून इच्छुक आहेत. इथं अनिता भगवान ठोंबरे पळसखेडा ठोंबरे येथील हे इच्छुक आहेत, ते महाविकास आघाडीकडून इच्छुक आहेत. त्याचबरोबर छाया शिवाजी खरात पळसखेडा दाभडी येथील माजी सरपंच आहेत, ते देखील त्यांनी देखील या सर्कलमध्ये पंचायत समितीची निवडणूक लढवलेली आहे 2012 मध्ये. ते सध्या भाजपकडून इच्छुक आहेत. सावखेडा येथील विजया सुभाष जाधव ह्या देखील या सर्कलमध्ये इच्छुक आहेत, त्या सरपंच आहेत. त्याचबरोबर पंचायत समितीसाठी आत्माराम खिल्लारे हे टाकळीचे आहेत, म्हणजे चांदाई जो गण आहे चांदाई ठोंबरी गण यात काही गण आणि पळसखेडा पिंपळगाव कोलते या गटामध्ये इच्छुक असलेले खालचे उमेदवार आहेत. आत्माराम खिल्लारे हे टाकळी हिवर्डीचे आहेत, ते सध्या भाजप पक्षाकडून इच्छुक आहेत. त्याचबरोबर पिंपळगाव कोलते येथील सरपंच सविता अशोक सोळंके हे ओबीसी महिला आहेत आणि त्या भाजप पक्षाकडून इच्छुक आहे पंचायत समिती पदासाठी. त्याचबरोबर स्वाती रामसिंग सोळंके हे महाविकास आघाडी अर्थात उबाठा गट याच्याकडून इच्छुक आहेत. त्याचबरोबर चांदाई गणामध्ये नंदकिशोर गणेश ठोंबरे हे भाजप पक्षाकडून इच्छुक आहेत आणि पिंपळगाव कोलते या गणामधून शिवाजीराव शिनगारे यांच्या भावजाई अनिता शिनगारे ह्या इच्छुक आहेत, हे लतेपूर येथील आहेत. त्याचबरोबर पंचायत समितीसाठी याच गणामधून कमलबाई पुंडलिक जाधव सावखेडा हे या येथून इच्छुक आहेत. अशा प्रकारे या चांदाईमध्ये सध्या इच्छुकांची भाऊगर्दी वाढलेली आहेत. वेगवेगळ्या पद्धतीनं आपापलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न हे करणार आहे. इथं इच्छुकांची मोठी गर्दी झालेली आहे. याच्यात मध्ये नातेगोताचं मोठं नातेगोतेचे हे सर्कल आहेत. दोन्ही माजी आमदार चंद्रकांत दानवे आणि माजी खासदार रावसाहेब पाटील दानवे यांचं हे होम सर्कल आहे. या सर्कलमध्ये इच्छुकांमध्ये नेमकं उमेदवारी कोणाला मिळणार आहे हे वेळेवर ठरवलं जाईल. हे पक्षाचं युती आघाडीमध्ये हे सर्कल कोणाला सुटणार काय सुटणार हा नंतरचा भाग आहे. पण सध्या तरी या सर्कलमध्ये इच्छुकांची मोठी भाऊगर्दी आहे, कारण या सर्कलमध्ये कुशवर्ताताई तुकाराम जाधव या 2 वेळेस जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आहेत. ते पुन्हा निवडणुकीच्या तयारीत आहेत. आता त्यांचं म्हणण्यानुसार ते पक्षाने तिकीट दिलं तर ते उभे राहणार, ते अशा प्रकारे इच्छुक आहेत. त्याचबरोबर या सर्कलमध्ये अनिता ज्ञानेश्वर पुंगळे अर्थात हे जे विट्याच्या ज्या महिला आहेत ज्ञानेश्वर पुंगळे अनिता ज्ञानेश्वर पुंगळे ह्या भाच्या म्हणजे माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या भाची आहेत. लेख लागतीये. हे ज्ञानेश्वर पुंगळे हे भात जावई आहेत, असं काही ते नातं आहे त्यांचं.
त्याचबरोबर सोमनाथ हराळ या परिसरातले एक मोठं नाव आहे कुशीवर्ता हे ऋषीगंगा सोमनाथ हराळ यांचं माहेरी शेजारचं गाव आहे आणि गाव पिंपळगाव सुतार आहे. यांचं इथं मोठं नातं होतं आहे. त्यामुळं या देखील मोठ्या प्रमाणावर आपलं नशीब आजमावणार आहे. आणि मागच्या वेळेस त्यांचं तिकीट होतं पण ते त्यांच्या पक्षातलं काय झालं ते त्याच्यामुळे ते कुशीवर्ताताई तुकाराम जाधव यांना देण्यात आलेलं होतं अशी चर्चा होती. अर्थात आता या ठिकाणी माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्या भाऊजाई कौशल्यबाई बबन दानवे ह्या देखील इथं यांचं एक सरपंच राहिलेले आहेत. चांगलं काम आहे त्यामुळे हे देखील इथं इच्छुक आहेत. मीनाक्षी रवींद्र शेळके हे चिंचोली गावच्या सरपंच आहेत आणि त्यांचे सासरे गेल्या 4-5 निवडणुकीमध्ये हे सरपंच राहिलेले आहेत. त्याचबरोबर शोभाबाई कैलास पुंगळे ह्या राजूरच्या जिल्हा परिषद सदस्य होत्या. ते आता राजूर राखीव झाल्यामुळे ते या सर्कलमध्ये इच्छुक आहेत. आता ही जागा कोणाला सुट्टी हा भाग वेगळा. इथं स्वर्णा विलास दानवे अर्थात जवखेड्याचे आहेत. हे देखील मोठ्या प्रमाणावर तयारी करतात आणि यांचं नातं गोतं या सर्कलमध्ये जास्त आहे. त्यामुळं नात्या गोत्यामध्ये हे सर्कल जास्त हे झालेलं आहे. नात्या गोत्यामध्ये यांचे सगळे मतदार बंधू त्याचबरोबर पक्षाचं संघटन पक्षाचं काम हे या अनुषंगाने इथं सगळ्यात जास्त उमेदवार या सर्कलमध्ये आहेत. सुनीता गणेश पवार जवखेड्याचं म्हणजे जवखेडा पवार या गावचे त्या सरपंच राहिलेले आहेत. त्याचबरोबर गणेश काका पवार म्हणून या परिसरामध्ये मोठं नाव चर्चेत आहेत आणि जुने ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत गणेश काका पवार म्हणून. त्याचबरोबर रोहिणी माधवराव हिवाळे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेमध्ये त्यांचे पती मागच्या काय कार्यकाळ होते पण या मागच्या निवडणुकीपासून लोकसभेच्या निवडणुकीपासून ते भाजपमध्ये आलेले आहेत आणि ते देखील या ठिकाणी इच्छुक आहेत. मनीषा विलास नावळे हे एकेपदचं नाव आहे. विलास नावळे या परिसरामध्ये चर्चेत आहेत आणि ते मागच्या वेळेपासून म्हणजे मागच्या पंचवार्षिकपासून या सर्कलमध्ये निवडणुकीसाठी रिंगणात आहेत. पण मात्र त्यांना तिकीट न मिळाल्यामुळे संधी मिळाली नाही. आता यावेळेस संधी मिळते की काय हा वेगळा विषय आहे. कुंता गजानन वनारसे हे विट्याचं नाव आहे. विटा येथील गजानन वनारसे हे एक आक्रमक कार्यकर्ते आहेत. गजानन वनारसे वेळोवेळी पक्षासाठी आणि या परिसरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने होणाऱ्या अन्यायावर ते वाचा फोडणारे कार्यकर्ते आहेत. त्याचबरोबर अनिता भगवान ठोंबरे हे अर्थात पळसखेडा येथील आहेत पण ते या सर्कलमधून इच्छुक आहेत. आणि अनिता भगवान ठोंबरे यांचं या सर्कलमध्ये माहेर आहे. शेवटी माहेरामध्ये थोडीफार लेखीची कीव केल्या जाते म्हणून ते इकडं इच्छुक आहेत. छाया शिवाजी खरात अर्थात हे पळसखेडा दाभड येथील आहेत आणि शिवाजी खरात हे नाव या परिसरामध्ये एक चांगले चर्चेचं आहे. विजया सुभाष जाधव सावखेड्याचे आहेत. हे देखील उपसरपंच राहिलेले आहेत. दोनदा उपसरपंच राहिलेले आहेत. सरपंच राहिलेले आहेत किंवा उपसरपंच राहिलेले आहेत. हे भाजपकडून इच्छुक आहेत. अनिता भगवान ठोंबरे हे महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून इच्छुक आहेत. आता पंचायत समिती सविता अशोक सोळंके पिंपळगाव कोलते सरपंच आहेत. स्वाती रामसिंग सोळंके हे देखील उपसरपंच राहिलेले आहेत. पिंपळगाव कोलतेचे हे महाविकास आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून इच्छुक आहेत. गणेश म्हणजे चांदाही गणामध्ये नंदकिशोर गणेश ठोंबरे हे भाजपकडून इच्छुक आहे. यांचे बंधू नारायण ठोंबरे हे या ग्रामपंचायतमध्ये उपसरपंच राहिलेले आहेत आणि ग्रामपंचायत सदस्य राहिलेले आहेत. शिवाजी शिनगारे हे लतीपूरचं नाव आहे. ते त्यांच्या भाऊजाई अनिता शिनगारे यांना या निवडणुकीमध्ये महिला जागा असल्यामुळे ते उभं करणार आहे. अशा पद्धतीनं या सर्कलमध्ये म्हणजे नात्यागोत्याचं आहेत.
त्याचबरोबर कमलबाई कुंडलिक जाधव हे सावखेड्याचे आहेत. त्या महाविकास आघाडीकडून पंचायत समितीसाठी इच्छुक आहेत. आणि या सर्कलमध्ये म्हणजे चांदाई ठोंबरी या गणामध्ये दत्तू मिसाळ म्हणजे दत्तू शिवनाथ मिसाळ हे काही काळ पंचायत समिती सदस्य राहिलेले आहेत आणि ते देखील या सर्कलमध्ये इच्छुक आहेत. त्याचबरोबर या सर्कल गावचेच जानेफळ दाभाडी अर्थात मिसाळ या गावचे बद्रीनाथ मिसाळ हे पंचायत समितीसाठी इच्छुक आहे आणि जिल्हा परिषदसाठीही इच्छुक आहे. हे आपलं म्हणजे या सर्कलमध्ये नेत्यांची आणि इच्छुक उमेदवाराची मोठी फौज आहे. आता इथं प्रामुख्यानं तिकीट कोणाला दिले जाते काय दिले जाते हा पक्ष त्यांच्या पक्षाचा अधिकार आहे. पण या सर्कलमध्ये सर्वात जास्त यादी इच्छुक उमेदवाराचे आहेत. कारण हे सर्कल होम पिच आहेत भाजपचं आणि या सर्कलवर काही केलं तर भाजपचे उमेदवार निवडून येतात अशी परिस्थिती असल्यामुळं आणि हे कोणत्याही उमेदवाराला सेफ्टी म्हणजे सोपं सर्कल आहेत. कारण हे होम पिच आहेत. माजी मंत्री रावसाहेब दानवेचं होम पिच आहेत. त्याच्यामुळं या सर्कलमध्ये भाजपमध्ये जास्त ओढाताड्या आहेत. डोकेदुखी भाजपच्या नेत्यांची डोकेदुखी बनलेली आहे. आता हे आपण सगळं जे सांगितलेले आहेत हे चांदाई ठोंबरी या गण आणि गट पिंपळगाव कोलते गण या सर्कलमधले नावं सांगितलेले आहेत. आता हे इच्छुक उमेदवार आहेत. जसं जसं वातावरण आता इथं राजकीय गणित ज्याच्या त्याच्या पद्धतीनं जे इच्छुक उमेदवार आहेत हे आपले राजकीय गणित पावणे रावळे सगळे तयार करण्याच्या याच्यामध्ये आहेत. पावणे रावळ्यांचे गाठी घेत आहेत. सगळे इच्छुक उमेदवार एकमेकांच्या गावामध्ये जाऊन भेटीगाठी घेत आहेत. कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. उच्चरवाट्यावर चर्चा करत आहेत. म्हणजे हे सगळं एकंदरीत या सर्कल मधलं चित्र आहे. आता आपला या सर्कलमध्ये या सर्कलचा विषय. आता हसनाबाद सर्कल जे हसनाबाद सर्कल आहेत इथं हसनाबाद सर्कल आणि शिरसगाव इंगळे हे गण आणि गट आहेत. त्याच्यामुळं आता या सर्कलमध्ये ज्येष्ठ या भाजपचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा परिषदचे सदस्य असलेले गणेश बापू फुके हे या सर्कलमध्ये यांच्या नावाची एक चर्चा असते की फिक्स उमेदवार गणेश बापू फुके हे भाजपचे फिक्स उमेदवार म्हणून यांना संबोधितले जातात. आता यावेळेस या सर्कलमध्ये मागच्या वेळेस काय झालं कसं निवडणूक झाली शेवटी कोणत्या गावावर विजय झाला हा या पक्षातला आणि या सर्कलचा एक विषय आहे. पण या सर्कलमध्ये आता तगडा उमेदवार गणेश बापू फुके यांना फाईट देण्यासाठी तगडे उमेदवार आहेत. कारण या सर्कलमध्ये मी पहिले नाव सांगतो आणि नंतर आपण त्याच्यावर विश्लेषण करू. गणेश बापू फुके हे वजीर खेड्याचे आहेत. ते भाजपकडून इच्छुक आहेत. या हसनाबाद परिसरातलं देऊळगाव कमान या गावचे पीपी पवार अर्थात पंढरीनाथ पांडुरंग पवार हे महाविकास आघाडी या आघाडीकडून इच्छुक उमेदवार आहेत. अशोक पवार हे देखील या महाविकास आघाडीकडून इच्छुक आहेत. त्याचबरोबर कोपराळा येथील 20 वर्ष सरपंच राहिलेले त्र्यंबक आप्पा पाबळे हे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष आहेत आणि ते देखील या सर्कलमध्ये इच्छुक आहेत. त्यांनी मागच्या वेळेस त्यांची सून पंचायत समितीला या सर्कलमध्ये निवडणुकीसाठी उतरवली होती. त्याचबरोबर नीता संदीप सहाने ज्या निमगावच्या सरपंच राहिलेले आहेत हे राष्ट्रवादी शरद पवार गट अर्थात महाविकास आघाडी यांच्याकडून इच्छुक आहेत. त्याचबरोबर अनिल भानुदास जाधव अर्थात हे वालचेचे सरपंच आहेत आणि 2007 पासून या सर्कलमध्ये हे काम करतात. ते पहिले राष्ट्रवादीत होते ते भाजपमध्ये आलेले आहेत. अनिल भानुदास पवार वालसा खालसा येथील ते सरपंच आहेत. त्याचबरोबर गजू त्र्यंबक इंगळे म्हणजे शिरसगाव इंगळेचे हे महाविकास आघाडीकडून इच्छुक उमेदवार आहेत. त्याचबरोबर गजानन गणपतराव इंगळे
या परिसरातले महाराज म्हणून त्यांना म्हणल्या जाते, ते देखील या ठिकाणी इच्छुक आहेत। या सर्कलमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे आतापर्यंत उमेदवारांनी काय केलंय, कविता गजानन इंगळे हे भाजपकडून इच्छुक आहेत, या परिसरामधलं नाव आहेत। त्याचबरोबर कैलास काळोबा साने पंचायत समितीसाठी इच्छुक आहेत। कांचन आप्पासाहेब घोडे हे घोशेगावचं नाव आहे, हे देखील इथं इच्छुक आहेत। पंचायत समितीसाठी शिरसगाव इंगळे या गणातून किशोर शेजूळ हे अपक्षाच्या तयारीत आहेत। ते सामाजिक संघटनेचे काम करतात। आता दीपक केदार या यांची जी संघटना आहेत, या संघटनेमध्ये ते काम करतात। हसनाबाद सर्कलचं आता थोडंसं आपण हे जे उमेदवार आहेत यांची थोडीशी तुम्हाला मी माहिती देण्याचा प्रयत्न करतोय। हसनाबाद येथील 2 वेळेचे म्हणजे 2-3 वेळेस बसून जिल्हा परिषद सदस्य राहिलेले गणेश बापू फुके हे या सर्कलचे भाजपचे फिक्स उमेदवार म्हणून यांना संबोधितले जाते। आता ते त्यांच्या पक्षामध्ये काही कार्यकर्ते म्हणतात, पण इथं राजकीय गणित थोडं अवघड आहे। गणेश बापू फुके यांना टक्कर देण्यासाठी पीपी पवार पंढरीनाथ पांडुरंग पवार हे एक तगडा उमेदवार आहेत। मागच्या वेळेस या सर्कलमध्ये उमेदवार तगडा नव्हता, पावणे रावळ्यांचं हे संघटन नव्हतं, त्याच्यामुळं इथं राष्ट्रवादीचे मुन्ना ठाकूर यांचा पराभव गणेश बापू फुकेंनी केलेला होता। ते थोडा राजकीय गणित जुळवण्यामध्ये ती कमी पडले असेल, हा भाग सोडून द्या। पीपी पवार अर्थात पंढरीनाथ पांडुरंग पवार हे या सर्कलमध्ये तगडे उमेदवार आहेत आणि ते गणेश बापू फुके यांना चांगल्या प्रकारे टक्कर देऊ शकतात। आता गणेश बापू फुके यांना यांच्याच पक्षातून आव्हान आहे। शिरसगाव येथील सरपंच गजानन गणपतराव इंगळे अर्थात त्यांच्या ज्या मिसेस आहेत कविता गजानन इंगळे या जिल्हा परिषदला उमेदवारी मागण्याचा प्रयत्न करणार आहे आणि यांना गणेश बापूचं हे डोकेदुखी असणार आहे। मग हे पंचायत समिती शांत होते की जिल्हा परिषद शांत होते, हा नंतरचा त्यांच्या पक्षातला हा विषय आहे। त्याचबरोबर कैलास काळोबा साने हे पंचायत समिती हसनाबादमध्ये उभे राहणार आहेत। त्यांचं गाव शिरसगाव मंडप आहे, ते माजी पंचायत समिती सदस्य आहेत। गणेश बापू फुके यांना गोशेगावमधील कांचन आप्पासाहेब घोडे यांचीही डोकेदुखी असणार आहे, कारण आप्पासाहेब घोडे यांनी या परिसरामध्ये या सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणावर काम केलेलं आहे, भेटीगाठी आहेत, संघटन पक्षासाठी काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याचबरोबर महाविकास आघाडीचे पंढरीनाथ पवार यांचं डोकेदुखी दुखवण्यासाठी शिरसगाव इंगळे येथील गजू त्र्यंबक इंगळे हे शरद पवार गटाकडून इच्छुक आहेत। मग ते जिल्हा परिषद घेतील की पंचायत समिती घेतील, पण ते जिल्हा परिषद उमेदवारी मागण्याच्या तयारीत आहे। त्याचबरोबर हे या परिसरामध्ये नेमकं आता मी जे नावं सांगितलेली आहेत यांच्या वेगवेगळ्या पद्धतीनं आता गणेश बापू फुके यांच्यावर किती नाराजी आहेत, यांच्या पक्षात काय होणार आहेत, हा त्यांचा विषय आहे। पण या सर्कलमध्ये हसनाबाद जिकडून झुकेल, हसनाबाद ज्या पक्षाला 70% झुकल त्या पक्षाचा विजय होतो, हे गणित या सर्कलचं आहे। आता या सर्कलमधले जे गाव आहेत, या गावात खरंच अजून कार्यकर्ते किती म्हणजे उघड गणेश बापूच्या याच्यामुळं उमेदवारी मागत नसल्याचा हा काही दिसून येते, कारण इथं फिक्स उमेदवार गणेश बापू फुके असल्याचं सांगितलं जात असल्यामुळं कुणी कार्यकर्ते इथं जास्त वळवळ फळफळ करत नाही। हे कारण जो कार्यकर्ता वळवळ करण त्याला चांगल्या प्रकारे दाबण्यात येतंय, हे चित्र आहे। आणि आता ज्यांचं या सर्कलमध्ये आता चांदाईमधले तुम्हाला आता गणित कोणत्या उमेदवाराला डोकेदुखी असणार आहे, एका गावात 2-2, 3-3 म्हणजे उमेदवारी मागण्यासाठी
हे होतं. आता डोकेदुखी यांच्या सर्कलमध्ये मी जे 2 सर्कलची डोकेदुखी, आता हसनाबाद सर्कलची डोकेदुखी सांगितलेली आहे. आता कुशीवर्ताताई तुकाराम जाधव यांची डोकेदुखी आहेत विजया सुभाष जाधव, हे एकाच गावातील आहेत आणि यांची एकमेकांची डोकेदुखी आहे. आता फक्त पिंपळगाव सुतारमध्ये नाही, पिंपळगाव सुतारमध्ये ऋषीगंगा सोमनाथ हराळ यांच्याच गावातील, म्हणजे भाजपकडून ऋषीगंगा सोमनाथ हराळ आहेत, तर राष्ट्रवादीकडून कौशल्याबाई बबन दानवे हे इच्छुक आहेत. हे यांची एकमेकाची डोकेदुखी बनणार आहे. त्याचबरोबर चिंचोली येथील मीनाक्षी रवींद्र शेळके यांची डोकेदुखी कुशीवर्ताबाई नानासाहेब हिवाळे हे असणार आहे आणि रोहिणी माधवराव हिवाळे, कारण यांची जी ग्रामपंचायत आहे याच ग्रामपंचायतमधले 2 गावचे 3 उमेदवार आहेत. त्याचबरोबर पंचायत समितीला सविता अशोक सोळंके यांच्याच गावातील स्वाती रामसिंग सोळंके हे आहेत. दत्तू विश्वनाथ मिसाळ यांची डोकेदुखी दुखवण्यासाठी बद्रीनाथ मिसाळ आहेत. म्हणजे हे एकमेकाची डोके दुखवणार आहे. फक्त जे चांदाई ठुमरी नावाचं गाव आहे तिथून नाव कमी आहेत, कारण तिथून नंदकिशोर ठोंबरे यांचं नाव पंचायत समितीसाठी आघाडीवर आहे. अशा प्रकारे त्याचबरोबर विलास नावळे हे एके परिचय आहेत, त्यांची डोकेदुखी त्यांच्या गावातून नाही. म्हणजे हे एकमेकांच्या पाय ओढण्याचा कार्यक्रम या सर्कलमध्ये चालू आहे, ज्याला त्याला जिल्हा परिषद सदस्य होण्याचं स्वप्न पडतंय आणि पक्षाकडे उमेदवारी मागण्यासाठी मोठी धावपळ केल्या जाते. आणि या सर्कलमध्ये काही हुकमी एक्के ठेवलेले आहेत. या जेवढे नावं मी सांगितलेले आहेत या नावामध्ये काही हुकमी एक्के म्हणून प्रसिद्ध आहेत. तसे भाजपमध्ये हुकमी एक्के असणार आहेत. चांदाई ठोंबरीमध्ये ऋषीगंगा सोमनाथ हराळ हे हुकमी एक्का राहणार आहे. सुमनबाई मधुकर दानवे हे हुकमी एक्का राहणार आहे. त्याचबरोबर सुनीता गणेश पवार हे हुकमी एक्का राहणार आहे. आता नेमकं यामध्ये भाजपचं तिकीट कोणाला भेटतं, जुन्यांना भेटतं की नव्यांना भेटतं? आणि खरं तर या परिसरामध्ये एकमेकांचं काय काम आहेत, या सर्कलच्या ज्या मतदार आहेत या मतदारांनी चांगला उमेदवार जो शिक्षण आहे, ज्याचं शिक्षण आहे, जो जनतेमध्ये बोलू शकतो, अशा महिला उमेदवारांना या सर्कलच्या लोकांनी मागणी केली पाहिजे. कारण ज्यावेळेस जिल्हा परिषद मध्ये हा महिलांचा विषय म्हणून थोडं सांगतो. जिल्हा परिषद मध्ये ज्यावेळेस जागा महिलांची असते तर जिल्हा परिषद मध्ये महिलांनाच बसू दिल्या जातं, पुरुषांना बसू दिल्या जात नाही. पुरुष हे फक्त बाहेर बोलू शकतात, सर्कलमध्ये बोलू शकतात, पण आतमध्ये जेव्हा सभागृहात महिलांनाच बसवल्या जाते तर महिलांना हे प्रश्न मांडता गेले पाहिजे. आपल्या सर्कलचा समस्या त्या ठिकाणी मांडता गेले पाहिजे. अनेक महिला नामदारी असतात, पण काही महिलांना बोलल्या जात नाही, काही महिलांना प्रश्न मांडल्या जात नाही. आणि जिल्हा परिषदचं सभागृह हे पुरुष वर्गामध्ये जास्त पुरुष ताकद लावतात. हे गणित आहे. जिल्हा परिषदचे ज्यावेळेस मिटिंगा होतात त्यावेळेस आपण बघतोय, फक्त ते लाईव्ह येत नाही बाहेर. जसं विधानसभेचं येतं, लोकसभेचं येतं, तसं जिल्हा परिषदचं लाईव्ह बाहेर दाखवले जात नाही, कारण ते दाखवत नाही. म्हणून त्यामुळं कोण काय बोललं हे काही समजत नाही. पण ज्या ठिकाणी गंभीर प्रश्न असतो, ज्या ठिकाणी सर्कलचा प्रश्न येतो, मग ती शाळा असेल, सर्कलमधले वेगवेगळे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणारी योजना असेल, म्हणजे ज्या काही आहेत त्यासाठी पहिलं तर सुशिक्षित आणि व्यवस्थित बोलणाऱ्या महिला यांच्या उमेदवारीसाठी या सर्कलच्या लोकांनी मागणी केली पाहिजे. पुरुषाची जी सर्कल आहेत, आता हसनामध्ये पुरुषाचं सर्कल आहे, त्याच्यामुळे इथं काही ठीक आहे, इथं पुरुष बोलतात, पुरुषाला सभागृहात अधिकाऱ्याशी बहस करावी लागते. त्यामुळं महिलांच्या जागेवर ज्या आहेत त्या सक्षम महिला, जसं या सर्कलमध्ये म्हणजे या तालुक्यामध्ये एक मी तुम्हाला नाव सांगतो, या सर्कलचे ते उमेदवार नाही, पण मी सर्कलचं नाव सांगतोय. सोयगाव सर्कलच्या माजी जिल्हा परिषद सदस्य आशाताई पांडे ह्या ज्या प्रकारे म्हणजे जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये ज्या प्रकारे आवाज उठवत होत्या, ज्या प्रकारे बोलत होत्या, ज्या प्रश्न म्हणजे गंभीर प्रश्नावर आवाज उठवत होत्या, तसं या सर्कलमध्ये
आशाताई पांडे यांच्यासारख्या सक्षम महिला, सुशिक्षित आणि व्यवस्थितरित्या मुद्देसूद बोलणाऱ्या महिलांना ते तिकीट भेटलं पाहिजे. ते कोणत्याही पक्षाचं असो, म्हणजे सत्ताधारी बी सांगतोय आणि विरोधक पण सांगतो, कारण हे सर्कल आता महिलांसाठी सुटलेलं आहे. तर या सर्कलमध्ये जे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी चांगल्या महिलांची मागणी केली गेली पाहिजे आणि त्यांना तिकीट मिळालं पाहिजे. निव्वळ पैशाच्या भरोश्यावर आणि निव्वळ पक्षाच्या मतावर निवडून येण्यासाठी सर्कलमध्ये तिकीट कोणत्याही पक्षांनी दिलं पाहिजे. पक्षाच्या भरोश्यावर आणि पैशाच्या भरोश्यावर, पक्ष आणि पैसा या दोन गोष्टीच्या भरोश्यावर या सर्कलमधलं उमेदवारी जाहीर झाली नाही पाहिजे. कारण सक्षम महिला, जी सक्षम महिला असेल त्या महिलेला तिकीट मिळणं अपेक्षित आहे आणि उमेदवारी कोणी मागू शकतं. मग आता या महिलांनी तयारी करायची की आपण उमेदवारी मागतोय, आपण सक्षम बोललो पाहिजे. विषय आता भाषणामध्ये आपल्याला बोलावं लागणार आहे, कारण ते वेगवेगळे प्रश्न असतात. तर आता असो, त्यांना जी सक्षम महिला आहेत त्यांना ते तिकीट मिळतील. आता पक्षही चाचपणी करत असतो, त्यानंतर तिकीट देत असतो. हे इच्छुक उमेदवार होते. आपण कोणाचं आता याच्यामध्ये काही इच्छुकाचे नाव राहिले असतील, कारण मी जे सर्वे केला, ज्यांचे संपर्क साधून या सर्कलमध्ये संपर्क साधून हे इच्छुकाचे नाव घेतलेले आहेत. तर आपण आता उद्या वेगळा गट घेणार आहोत. तुम्ही फेसबुकवर मला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा. आपण जसं या जिल्हा परिषदचं वातावरण गरम होईल तसं आपण या जिल्हा परिषदमधील जे जे इच्छुक उमेदवार आहेत यांच्या पुन्हा मुलाखती घेऊ. मग तुम्ही या मुलाखती बघितल्यानंतर तुम्ही ठरवू शकता, या सर्कलचे जे मतदार आहेत ते ठरवू शकता उमेदवारी कोणाला मिळाली पाहिजे. कारण ठरवणार आपल्याला काही अधिकार नाही. पक्षाचं संघटन त्याला हे असतं, पक्ष संघटना, त्याच्यामध्ये गाव कोणतं मोठं आहे, कोणत्या गावात किती मतदार आहेत, कोणची किती पाहुणे आहेत, हे याच्यावर हे तिकीट मिळत असतं. हे होते चांदाई आणि हसनाबाद सर्कलचे इच्छुक उमेदवार. आपण उद्या वेगळा सर्कल घेणार आहे, उद्या 2 सर्कल घेऊ. तोपर्यंत धन्यवाद.